आज जवळपास प्रत्येक व्यक्ती हे एक वाक्य नेहमी म्हणत असतो, ते म्हणजे खूप स्ट्रेस आलाय यार. मग पैशांचा स्ट्रेस असू दे, कामाचा स्ट्रेस असू दे किंवा मग तो भविष्याचा स्ट्रेस असू दे, प्रत्येक व्यक्ती स्ट्रेस आलाय हे नेहमी म्हणत असतो. पण हा विचार कधी केलाय का की स्ट्रेस आपल्याला कंट्रोल करत आहे की आपण स्ट्रेसला? स्ट्रेस आपल्याला संपवत आहे की आपण चुकीच्या पद्धतीने तो स्ट्रेस हाताळत आहोत? असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्ट्रेस कसा कमी करायचा याविषयी आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. असे इन्फॉर्मेटिव्ह विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतच असतो. त्यामुळे तुम्ही जर अजूनही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचा स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा त्यांना हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल. आता आपण प्रत्येक जण कधी ना कधी हे म्हणतच असतो की मी चुकलोय, हे माझ्याकडून चुकतंय किंवा हे माझ्याकडून खूप छान पद्धतीने झालं नाहीये. हे म्हणणं किंवा याबद्दलचं गिल्ट वाटणं हे साहजिकच आहे, स्वाभाविकच आहे आणि हे सगळं ठीक आहे. पण नेमकी समस्या कधी सुरू होते तर ही वाटणारी जी गोष्ट, हा जो स्ट्रेस आहे तो तात्पुरत्या काळापुरता न राहता, म्हणजेच मर्यादित न राहता तो स्ट्रेस वाढतच जातो आणि कायमच्या स्वरूपात होऊन जातो. त्यावेळेला मात्र हा स्ट्रेस उत्पन्न जास्तीत जास्त प्रमाणात होत असतो. यासाठी स्ट्रेस कसा कमी करायचा याबद्दल पहिला मुद्दा म्हणजे सगळ्यात आधी स्वतःला स्वीकारा. सगळं आपल्या हातात नाही आहे हे स्वीकारा. एकतर आपण या गोष्टींचा स्ट्रेस घेत असतो की ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीयेत, किंवा एकतर या गोष्टीचा स्ट्रेस घेतो की ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि आपण त्याचा विचार करत राहतो. सगळ्यात आधी तर ह्याला ओव्हर थिंकिंग म्हणतात, की ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीये आणि ज्या गोष्टी घडून गेलाय त्याच्याबद्दल वाईट साईट उगाचच विचार करणे. तर हे सगळं सोडून देऊन सगळ्यात पहिले तर आपण हा विचार केला पाहिजे किंवा हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, पण परिणाम मात्र आपल्या हातात नाहीये. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग बाजूला काढून आधी मी खूप छान आहे, मी बरोबर आहे किंवा मी चुकीचा असलो तरी मी करू शकतो, सतत आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह गोष्टी मनात आणूयात, स्वतःला स्वीकारूयात. यामुळे स्ट्रेस आपोआप कमी होईल आणि आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे वळायला लागू. दुसरा मुद्दा म्हणजे स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. आपण प्रत्येक वेळी हेच म्हणत असतो की मला हे जमणारच नाहीये किंवा माझ्याकडून हे होतच नाहीये, मी कुठेतरी अपयशी पडले आहे. या सगळ्या गोष्टी, नकारात्मक गोष्टी न बोलता आपण पॉझिटिव्ह गोष्टी बोलायला लागूयात की मला हे जमणार आहे, मी हे करू शकते. यासाठी सगळ्यात सुंदर उपाय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर उभं राहावं आणि या आरशात बघून आपण म्हणावं की आजचा माझा दिवस खूप छान आहे, मी खूप ताजेतवाने आहे, मी खूप सुदृढ आहे आणि मी खूप छान प्रयत्न करते आणि ह्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळणार आहे. अशा जर गोष्टीमुळे आपण सुरुवात केली तर आपण पॉझिटिव्ह गोष्टीकडे वळायला लागू आणि स्ट्रेस आपोआप कमी होऊन जाईल. तिसरा मुद्दा म्हणजे परफेक्ट होण्याचा हट्ट सोडा. या जगात कोणीही कधीच परफेक्ट नसतं. मग तो बिलियनरी माणूस असू देत किंवा कोणीही, या जगात कोणीही परफेक्ट नाहीये. त्याच्यामुळे मी परफेक्टच असायला पाहिजे हा हट्ट आधी सोडला पाहिजे. याच्यासाठी आधी स्वतःला स्वीकारलं पाहिजे. जर आपल्याकडून एखादी चूक झाली तरी चालेल किंवा आपण एखाद्या गोष्टीत मागे पडलो तरी चालेल. फक्त एकच आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे थांबायचं नाहीये. कित्येकदा आपण स्वतःला हेच सांगत असतो की माझी चूक झाली आणि मग आपण तिथेच कोलमडून गेलेलो असतो, तिथेच थांबलेलो असतो आणि यामुळे स्ट्रेस वाढतो. मुळातच यावरून आपल्याला हे लक्षात येतं की स्ट्रेस वाढण्याचं कारणच आहे अपेक्षा. आपण स्वतःबद्दलच खूप जास्त अपेक्षा ठेवत असतो आणि मग त्या अपेक्षा भंग झाल्या की आपल्यात स्ट्रेस वाढतो. त्यामुळे अपेक्षा भंग होऊ न देता आधी आपण परफेक्ट बनण्याचा हट्ट सोडूयात. मी जशी आहे तशीच मी परफेक्ट आहे किंवा मी अजून परफेक्ट होण्याचा प्रयत्न करेन, पण हट्ट धरला नाही पाहिजे. चौथा मुद्दा म्हणजे मोबाईल पासून थोडंसं अंतर ठेवा. मोबाईल पासून अंतर का? तर बऱ्याचदा अशा गोष्टी होतात की सोशल मीडियावरती आपण एखादा सुंदर कंटेंट बघत असतो, एखाद्या कंटेंट क्रिएटरचा, किंवा त्यांची लाईफ खूप छान आहे, माझी लाईफ अशी का नाही होत,
त्यांच्या पडद्यामागची लाईफ काय आहे ही आपल्याला कोणालाही माहित नसते. पण आपण जे स्क्रीनवर दिसत आहे याला बघून आपण स्वतःची लाईफ त्यांच्याबरोबर कम्पेअर करत असतो आणि कम्पॅरिझनच चुकतं. नेमकं कम्पॅरिझनमुळेच आपण स्ट्रेसमध्ये गेलेलो असतो. कारण आपलं छान होत नाहीये, ह्यांच्याप्रमाणे माझं लाईफ छान नाहीये, मला प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल करावं लागतंय, ह्यांना स्ट्रगलच करावं लागत नाही. या सगळ्या कम्पॅरिझन मध्ये आपण इतके अडकलेलो जातो, इतके गुंतून जातो की खरं आयुष्य त्यांचं माहीत नसताना देखील आपण आपल्या आयुष्याशी कम्पॅरिझन करून, तुलना करून स्ट्रेस प्रचंड वाढवलेला असतो. 5वा मुद्दा म्हणजे सगळं एकट्याने झेलू नका. कित्येकदा आपलं असं होतं की हे मीच करणार, हे मीच केलं पाहिजे किंवा हेच माझ्याकडूनच झालं पाहिजे. या गोष्टी जरा बाजूला सारूयात. याच्याऐवजी आपण कामं डिवाइड करूयात किंवा मित्रमैत्रिणींशी त्या कामांविषयी चर्चा करूया. यामुळे आपल्याला त्या चर्चेपासून आपले प्रश्न एकतर सुटले जातील किंवा ते प्रश्न सुटले जरी नाही तरी आपल्याला एक मित्राचा किंवा मैत्रिणीचा आधार असतो. आपल्या मनाला खूप छान बरं वाटतं की हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती माझ्यासोबत आहे. याच्यामुळे स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. त्यामुळे मित्रमैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी जर स्ट्रेस आला असेल तर त्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी चर्चा करा. पण स्वतः एकटं मी करेल हे न करता दिलखुलासपणे कोणासमोर तरी व्यक्त व्हा, कोणाकडे तरी बोला. त्याच्यामुळे स्ट्रेस कमी होतो. यानंतर 6वा मुद्दा म्हणजे स्ट्रेस अपयश नाही. सगळ्यांना असं वाटतं की मला स्ट्रेस आला, मी डिप्रेशन गेलो म्हणजे मी अपयशी झालो. तर स्ट्रेस म्हणजे अपयश नाही. तो आपल्याला स्ट्रेस काय येतो तर तो संकेत देण्यासाठी असतो. स्ट्रेस हा संकेतच आहे असं म्हणून चालूयात. तो आपल्याला हा संकेत देत असतो की आता स्वतःकडे लक्ष दे, स्वतःला सावर आणि मग पुढे पळण्यासाठी तयार हो. यासाठी एकतर तुम्ही व्यायाम करा, मस्त मेडिटेशन करा. यामुळे तुम्हाला रोजच्या तुमच्या जीवनातील फरक जाणवायला लागेल आणि स्ट्रेस आपोआप कमी होत जाईल. त्यामुळे स्वतःला वेळ देऊयात आणि मग स्ट्रेस आपोआप कमी होईल. जाता जाता एक बोनस टिप नक्की देईन. ती म्हणजे आपण सगळीच जण ना माणसं आहोत. एखादी मशीन नाहीये की कोणीतरी आपल्याला चालवावं आणि मग आपण चाललो आहोत आणि याच्यामुळे चालवल्यामुळे आपण परफेक्ट आहोत असं कधीही नाही. त्याच्यामुळे ब्रेक घेणं ठीक आहे, कोणाची तरी मदत मागणं ठीक आहे, थोडंसं पाठी येणं ठीक आहे किंवा थकणं सगळं ठीक आहे. परंतु स्ट्रेस घेणं कधीही ठीक नाहीये. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या, कारण स्ट्रेस घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः आधी महत्वाचे आहात. तर आता आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या शेवटाला. याच्यामुळे स्ट्रेस कसा कमी करायचा हे तुमच्या हातात आहे. आम्ही तर फक्त मुद्दे सांगितले. त्याच्यामुळे हे मुद्दे तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगाचे ठरणार आहेत. फक्त याचा वापर आपण सगळेच जण करूयात. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.